परभणीमध्ये मागील महिन्याभरापासून जे आहे ते सातत्यानं कॅशचा तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळते। अनेक बँकांमध्ये सुरुवातीला कॅश उपलब्ध होती, आता एटीएम देखील बंद झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळते। मी सध्या परभणी शहरातील जिल्हा परिषद रोड परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघताय हे एटीएम आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने या एटीएमला पुठ्ठा लावण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हे एटीएम जे आहे ते बंद आहे। पण हे चित्र इथंच नाहीये, तर अनेक बँकांसमोर जे एटीएम आहेत त्याच्यामध्ये एसबीआय असेल, युनियन बँक असेल, त्या बँकांच्या समोर जे एटीएम आहेत त्या अनेक ठिकाणी जे आहेत ते पैसे उपलब्ध नसल्यामुळे एटीएम जे आहे ते बंद करण्यात आले आहे। मात्र ज्या ठिकाणी पैसे उपलब्ध आहेत त्या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी आहे, त्यामुळे मशीनला देखील प्रॉब्लेम आल्याचं काही ठिकाणी चित्र पाहायला मिळतं। त्यामुळे नागरिकांची जे आहे ते मोठी अडचण निर्माण झालेली आहे। सध्या लग्न सराईचे दिवस आहेत, त्याचबरोबर शेतकरी जे आहेत ते मोठ्या पद्धतीनं मोठ्या संख्येनं जे आहे ते खत बियाण्यांची खरेदी करतात, मात्र बाजारामध्ये कॅश उपलब्ध नसल्यामुळे ह्या सगळ्या अडचणींचा त्यांना सामना करावा लागतोय। लवकरात लवकर ही कॅश उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जी आहे ते सर्वसामान्य नागरिक आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांकडनं जोर धरू लागली। आता यावरती एलडीएम अधिकारी असतील, त्याचबरोबर बँक प्रशासन असेल, कशा पद्धतीनं खबरदारी घेतं आणि ही कॅश कधीपर्यंत उपलब्ध होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर गुंडाळ, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।